नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळ होते, सर्वजण बसलेले असतात. तर आबा सर्वांसमोर अद्वैतला विचारतात की अद्वैत, अरे त्या नवीन कलेक्शनचे डिझाईन्स तू दाखवले होते, त्याचा एखादा दागिना तयार झाला की नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा त्याचे फिनिशिंग सुरू आहे. तर आबा म्हणतात की मग एक काम कर, तू झाल्यानंतर घरी घेऊन ये, मग मी जरा नजरेखाली घालून बघतो. कारण जे कागदावर डिझाईन होते ते खरंच खूप भारी होते आणि प्रत्यक्षात ते दागिन्यात मला ते बघायचे. तर अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला दाखवल्याशिवाय मी कोणतीही डिझाईन फायनल नाही करणार आबा. आणि तेवढ्यात कलाही नैनासाठी दूध घेऊन येते आणि नैनाताई हे घे तुझे दूध. तर नैना सर्वांसमोर कलाला म्हणते की अगं स्ट्रॉंग कॉफी हवी होती मला, रोज काय ते सांगायचे असते. तर कला सुद्धा म्हणते की मिळणार नाही आणि तो दुधाचा ग्लास घे हातामध्ये पकड असे तिला म्हणते. आणि यापुढे तुला जे काही खायचे प्यायचे असेल माझ्या भाचारांसाठी. तेव्हा रजनी म्हणते की म्हणजे भाचा किंवा भाची किंवा पुतना पुतणी. तेव्हा कलाला सुद्धा हसू येते आणि कला म्हणते की माझं नातं डबल आहे, मग प्रेम सुद्धा डबलच असणार. राहुल मात्र रागाने कलाकडे बघत असतो. तर कला नैनाला विचारते की अगं ताई, तुला तर तिसरा महिना सुरू झाला असेल. तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की हो ना कला, कारण बघता बघता दिवस कसे गेले ते कळलेच नाही. तेव्हा कला नैनाला म्हणते की अगं ताई, तुझी सोनोग्राफी करण्याची वेळ सुद्धा आली. तर रजनी म्हणते की हो ना कला, अगदी बरोबर बोलली तू. याच टप्प्यावर बाळाची वाढ कशी होते हे आपल्याला कळते आणि बाळाच्या तब्येतीबद्दल सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्याच महिन्यामध्ये समजतात. नैनाला मात्र खूप टेन्शन येते. नैना लगेच म्हणते की हो ना, आजच माझी अपॉइंटमेंट होती, मी जाणारच आहे डॉक्टरांकडे आणि ते मला त्यांनी सांगितले सुद्धा असते, पण आणि त्यांनी जरी सांगितले नाही तर मी सोनोग्राफी करून घेईल. तेव्हा रजनी म्हणते की अगं सोनोग्राफी जर करायची असेल तर एकटी जाऊ नकोस, कारण सोनोग्राफी केल्यानंतर कधी कधी चक्कर सुद्धा येते. तेव्हा कला म्हणते की हो का, मग रजनी मॅडम मीच नैनाताई बरोबर जाते. तेव्हा नैना लगेच म्हणते की अगं कला, तुला घरामध्ये तर खूप ऑलरेडी काम असतात, त्यामुळे तू येऊच नको, मी जाईल. तेव्हा रोहिणी म्हणते की इट्स ओके कला, आज मी घरातच आहे, मी जाते नैना बरोबर. आणि तसेही डॅडला वाटतच असते की मी माझ्या सुनेची काळजी घेत नाही, त्यामुळे मीच जाते. नैनाला तर जाम टेन्शन येते आणि ती मनात विचार करते की ह्या बायका कसला गोंधळ घालून ठेवतात आणि यांना माझ्याबरोबर काय यायचे असेल. माझी मी गेली असते. तर आबा नैनाला विचारतात की अगं सुनबाई, तू कोणत्या डॉक्टरांकडे जाणार आहेस हे बघ, तू इकडे तिकडे जाण्यापेक्षा. आणि राहुलला म्हणतात की तू आपल्या आंबेकर डॉक्टरांना फोन कर आणि त्यांची अपॉइंटमेंट घे, आपण नैनाचे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदूयात, ते आपले फॅमिली डॉक्टर आहेत. तेव्हा नैनाला मात्र आणखीन टेन्शन येते आणि ती मनात कलावरच रागवते की ही मूर्ख कला, हिला हा विषय काढायची आता काय गरज होती. आणि जर मी यांच्या डॉक्टरांकडे गेले तर तो माझ्या नाटकाचा शेवटचा दिवस असेल, त्यामुळे काही झाले तरी मला यांच्या डॉक्टरांकडे जाता येणार नाही. ती लगेच आबांना म्हणते की नाही आबा नको, माझ्या डॉक्टरांवर विश्वास आहे, दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांवर माझा विश्वास नाही, असे स्पष्ट शब्दात ती सर्वांसमोर सांगते. तर राहुल तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा कला सुद्धा विचारात पडते. तर आबा म्हणतात की अगं हे चांगले डॉक्टर आहेत, 35 वर्षाचा त्यांना अनुभव आहे, त्यामुळे तू तिकडेच जा. तेव्हा नैना म्हणते की ऍक्च्युली जे माझे डॉक्टर चेकअप करतात त्यांना माझी सर्व हिस्ट्री माहिती आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे जाते, त्यामुळे मला असे वाटते की ते माझे चेकअप नक्की व्यवस्थित करतील, त्यामुळे मी त्यांच्याकडेच जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बाळाच्या बाबतीत मला कोणतीही अशी मोठी रिस्क घ्यायची नाही, म्हणून मी त्यांच्याकडे जाईल. तर कला विचारते की ताई, ते भांडारकर डॉक्टर का? तेव्हा नैना म्हणते की अगं नाही, ते सर्दी खोकल्यासाठी आहे आणि माझ्याकडे अगोदरचे पासून आहे ते नेहमीचे डॉक्टर, मग मी त्यांच्याकडे जाईल. तर कला म्हणते की अगं ताई. तेव्हा आबा म्हणतात की कला राहून दे, ती हट्ट करते, मग जाऊन दे तिला तिच्या डॉक्टरांकडे, तू नको विचार करूस. आणि नैनाला म्हणतात की हे बघ सुनबाई, तू एकटी जाऊ नकोस, तुझ्या नवऱ्याला बरोबर घेऊन जा. तर नैना म्हणते की ठीक आहे. तर राहुल सुद्धा हो म्हणतो आणि मनात विचार करतो की असे हिचे कोणते डॉक्टर आहे आणि हिला त्यांच्याकडेच का जायचे असेल. तेव्हा कला विचारात पडते की ताई असे का वागत असेल, आमच्याकडे भांडारकर डॉक्टर सोडले तर इतर कोणतेही डॉक्टर नव्हते, मग आत्ताचे जे हे नवीन डॉक्टर कुठून आले. आजोबांनी तर इतक्या नावाजलेल्या डॉक्टरांकडे तिला जायचे सांगितले, तरीही त्यांच्याकडे जाण्यासाठी नाही का म्हणत असेल. त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी काजल ही घाईने चहा चपाती खात असते आणि संगीता म्हणते की अगं जरा हळूच. तर काजल म्हणते की आई माझ्याकडे वेळ नाही, खूप घाई आहे. आणि तेवढ्यात काजलच्या मोबाईलवर कॉल येतो आणि दुकानातील तो कॉल असतो आणि आई हे बघ, दुकानातून कॉल सुद्धा यायला सुरुवात झाली, माझ्यामुळे तेथे काम खोळंबलेले आहे. तेव्हा संगीता म्हणते की काय ग, कोण आहेत ते, माणसे आहेत की नाही, लोकांना पिझ्झे खायला देतात आणि ते सकाळचे माणसांना जेवण सुद्धा नाही आणि ही पिझ्झा खाण्याची वेळ आहे की सकाळी कसे पौष्टिक
खावे, पोहे उपमा सर्व थालीपीठ वगैरे काहीतरी खात राहावे, ते असे पिझ्झा वगैरे काय असते ते नको ते सकाळी. तर काजलला हसू येते. काजल म्हणते की आओ खरे बाई तुम्ही करा ना, पोहे थालीपीठ वगैरे उपमा सर्व काही मी आहे ना इथे खाण्यासाठी, आणि त्या बाकीच्या लोकांना पिझ्झा खाऊन द्या, त्यांनी जर खाल्ले नाही तर आपल्याला डिलिव्हरी कसे येणार, मग पिझ्झाच्या ऑर्डर आपल्याला हव्यात की नको, उगाच कशाला धंदा बुडवायचा. तेव्हा संगीता म्हणते की हो बाई, आणि अगदी बरोबर बोलली, तुझ्या ऑर्डरी तर वाढायला पाहिजे, आणि मला तर असे वाटते की सर्व ऑर्डर तुलाच मिळायला हव्यात. लोकांना खा खा पिझ्झा खाऊन दे. आणि काजू 1 मिनिट आणि धावत पिशवी घेऊन येते, त्यामध्ये पापड असतात, आणि तू पिझ्झाची डिलिव्हरी देण्यासाठी जाते. मग तेथील लोकांना सांग की हे आमच्याकडे पापड असतात, अगदी छान असतात, आणि ऑर्डर सुद्धा घेतले जातील असे तू त्यांना सांग, आणि मग त्यांच्याकडून तू ऑर्डर घे, आपलं सुद्धा काम होऊन जाईल. तेव्हा काजल म्हणते की काहीतरी काय खरे बाई, हे असे कसे होते का. संगीता म्हणते की होते, आणि तू आपली जाहिरात कर. तेव्हा काजल आपली बॅग घेते, आणि असले काही तू करण्यासाठी सांगत जाऊ नको, आणि काजल ती पिशवी न घेता निघून जाते. तर संगीता म्हणते की काय करणार आता, तर माझे हे पापड कसे विकू मी. त्यानंतर इकडे पेढीवर आलेला असतो, आणि आपल्या कॅबिन मध्ये तो विचार करत असतो त्या डिझाईन्स बद्दल. ह्या डिझाईन्स नक्की त्या आती आगाऊनेच बनवल्या असतील का, पण काही झाले तरी मला ह्या सर्वाचा छडा लावायलाच हवा. म्हणून तो लगेच सानिकाला फोन करतो, आणि तिला कॅबिन मध्ये बोलवतो. सानिका आतमध्ये येते, तर बोला सर असे म्हणते. तर अद्वैत लगेच म्हणतो की सानिका आत्ताच्या आत्ता तू तुझ्या त्या मैत्रिणीला फोन लाव. तेव्हा सानिका तर विचारात पडते, आणि सर काय काय फोन लावायचा म्हणजे. तर अद्वैत म्हणतो की सांगितले ना मला तिच्याशी बोलायचे, तू फोन लाव एकदा. सानिकाला तर टेन्शन येते, म्हणजे ती. तर अद्वैत म्हणतो की करेक्ट, एकदम करेक्ट, मला त्या डिझाईन्स बद्दल तिच्याशी बोलायचे, तू तिला फोन लाव. मला तिला त्या डिझाईन्स बद्दल थोडेसे फीड द्यायचे, आणि आपल्या कस्टमर बद्दल सुद्धा फीड करायचे, त्यामुळे तू तिला लगेच फोन लाव. तेव्हा सानिका पण असे करू लागते. तर अद्वैत म्हणतो की काय काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का, आणि अगं मला तिच्याशी बोलावीच लागेल, मी सांगितले ना तुला काही गायनाचा मला फीडबॅक द्यायचा, आणि जे काही तिला सांगायचे असेल ते मी तिला फोनवरच सांगेल. तेव्हा सानिका म्हणते की सर तुम्ही जे काही सांगायचे असेल ते मला सांगा, मी तिला फोनवर सर्व सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो की का मी काही बोललो तर प्रॉब्लेम होईल का. तेव्हा सानिका म्हणते की नाही सर प्रॉब्लेम नाही, परंतु मला जरा अर्जंट मेल्स करायचे होते, श्रीकांत सरांनी सांगितले होते ते. तर अद्वैत म्हणतो की अच्छा, मग एक काम कर, तू मला नंबर दे, मी बोलतो तिच्याशी. तेव्हा सानिका म्हणते की नाही नको सर तुम्ही नका. अद्वैत म्हणतो की का मी नको. तर सानिका म्हणते की वेळ आहे थोडा, मीच लावते फोन. तर अद्वैत म्हणतो की गुड, आणि लाव लगेच फोन लाव. आणि हे बघ सानिका बऱ्याचदा काय होते की आपली मोठी इन्फॉर्मेशन असते, पण हे असे तुझ्यातून तू सांगताना गोष्टी काही मिस होतात, म्हणून म्हटले की मीच तिच्याशी बोलतो, त्यामुळे तू तिला फोन लाव. आणि काय नाव काय आहे तिचे. तर सानिका आणखीनच घाबरते, आणि असे म्हणू लागते, आणि कुणाचे नाव. तर अद्वैत म्हणतो की अगं तुझ्या मैत्रिणीचे, आणि अद्वैत लगेच म्हणून जातो की फोन लाव त्या कलाला. तेव्हा सानिका आणखीनच घाबरते. तर अद्वैत म्हणतो की काय ग काय झाले, मी तुला असे म्हटलो की तुझ्या त्या कलाकार मैत्रिणीला फोन लाव, मी बोलतो तिच्याशी, आणि काय नाव काय आहे तिचं. आणि फोनवर बोलताना सानिकाची मैत्रीण अशी मी तिला हाक तर नाही मारू शकत. तेव्हा सानिका मुद्दा म्हणते की श्रेया नाव आहे तिचे. अद्वैत म्हणतो की श्रेया, तर गुड, आणि लाव तिला फोन लाव. तेव्हा सानिका घाबरतेच फोन लावते. तर अद्वैत म्हणतो की अगं स्पीकरवर ठेव. तेव्हा सानिका घाबरते, आणि बापरे आता तर कला मॅडमला काही सांगता येत नाही, मग मी काय करू आता. आणि फोन उचलल्यानंतर त्या जर काही बोलल्या तर. आणि तेव्हा कला ही डिझाईन काढत असते, आणि सानिकाचा फोन येतो. तर लगेच कला मोबाईल उचलते, आणि कलाला असे वाटते की पुढच्या असाइनमेंट बद्दल तिला सांगायचे असेल, म्हणून कला लगेच फोन उचलते. तर लगेच तिकडून सानिका म्हणते की हॅलो श्रेया, अद्वैत सरांना तुमच्याशी बोलायचे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग सानिका, तू तुझ्या मैत्रिणीला आवाजावं करते का. तेव्हा सानिका म्हणते की सर ते चुकून झाले, आणि श्रेया तू ऐकतेस ना, अद्वैत सरांना तुझ्याशी बोलायचे असे म्हणते. फोन स्पीकरवर आहे, आता पुढे सरच बोलतील. तेव्हा कलाला टेन्शन येते, आणि आवाजावरून त्यांनी जर मला ओळखले तर काय करू. तेव्हा सानिका अद्वैत समोर फोन धरते. तर अद्वैत म्हणतो की हॅलो श्रेया, मी अद्वैत चांदेकर बोलतो. काय आहे की मला नवीन डिझाईन्स बद्दल थोडी तुम्हाला माहिती द्यायची होती, आणि आमचे जे कस्टमर आहे त्यांचा फीडबॅक सुद्धा आहे. तेव्हा कला थोडासा आवाज वेगळा काढते, आणि हो सर नमस्कार करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नमस्कार, आणि खरंच तुम्ही किती सुंदर डिझाईन्स बनवता, त्याबद्दल तुमचे कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा कला म्हणते की धन्यवाद साहेब. तर अद्वैत म्हणतो की आम्ही किती वर्षापासून हा बिझनेस करतो, परंतु अशी मात्र डिझाईन्स अगोदर पाहिली नव्हती. तुमची डिझाईन्स आम्हाला आवडली सुद्धा, आमच्या क्लायंटला सुद्धा. आणि श्रेया मी तुम्हाला एक गंमत सांगू का. तर कला विचार करते की काय याने धमकी वगैरे देण्यासाठी फोन केला की काय, याला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही. आणि अद्वैत म्हणतो की हॅलो. तर कला पुन्हा थोड्या
वेगळ्या आवाजात म्हणते की हो सर मी बोलते ना. तर अद्वैत म्हणतो की कसे आहे की आमच्या घरामध्ये एक बाई आहे आणि ती स्वतःला खूप हुशार समजते की तिला वाटते की तिला सगळे येते पण ऍक्च्युली तिला काही जमत नाही. तर कला शांत होते. तर अद्वैत विचारतो की मिस श्रेया आहे ना तुम्ही. तर कला म्हणते की हो मी बोलते ना. आणि तिला डिझाईन्स बद्दल काही समजत नाही. सतत ती स्वतःला शहाणी समजत असते आणि तुम्हीच मला सांगा की आता 1-2 चित्र काढली म्हणून स्वतः लगेच चित्रकार म्हणून हे सिद्ध करायचे असते का. तेव्हा कलाला राग येते आणि ती मनात म्हणते की हा सर्व काही मुद्दाम करतो की काय. तर अद्वैत सुद्धा इकडे विचार करतो की समोर जर अति आगाऊ असली तर तिला लगेच चिडेन ती आणि तिला कंट्रोल होणारच नाही. लगेच माझा अपमान करेल, काहीतरी बोलून जाईल आणि बरोबर फसेल. तर कला लगेच तिकडून हळूच आवाजात म्हणते की चांदेकर आणि परत म्हणते की हो साहेब बरोबर. मी तुम्हाला सांगते की अशी माणसं ज्यांना कलेतील काही म्हणजे काही कळत नाही पण त्यांना इतके जास्त करायचे असते की तुमचं पण निरीक्षण अगदी अफलातून आहे. तेव्हा अद्वैत विचारतो की अहो म्हणजे तुम्ही सुद्धा अशा माणसाला भेटलात का. तर कला म्हणते अहो भेटलेत काय परंतु मी सांगू काय तुम्हाला माझं दुःख, माझा नवराच असा आहे. तेव्हा अद्वैत विचारतो की असं म्हणजे कसा. तर कला श्रेयाच्या आवाजात म्हणते म्हणजे त्याला कलेतील काही कळत नाही, थोडी तरी त्याला मूलभूत कलादृष्टी असावी ना माणसाला. पण नाही, एकदम कोरडा पाषाण आहे पाषाण. पण त्याला काही कळत नाही. एक वेळ दगडाला कळेल पण त्याला तर काही कळत नाही आणि त्याला काही फरक सुद्धा पडत नाही. माझी तर त्याला अजिबात किंमत नाही. अद्वैतला मात्र राग येत असतो. तर कला पुढे म्हणते की बरं सर मला सानिका सांगत होती की मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन काम करावे पण सर मी तुम्हाला आता माझी व्यथा सांगितली ना. म्हणजे माझा नवरा असा आहे म्हटल्यानंतर मी कसे काम करू शकेलो. ऑफिसमध्ये येऊन काम करणे तर शक्यच नाही आणि प्रत्यक्षात असे घरी राहून काम करून दिले तर चालेल ना चांदेकर साहेब. अहो माझ्याकडे घरामध्ये इतकी कला आहे पण त्यांना कलेची अजिबात कदर नाही हो. खूपच जुनाट विचारांची माणसं आहे ती. तर अद्वैत विचारतो की तुमच्या घरामध्ये कला आहे. तेव्हा सानिकाला हसू येत असते. तर कला म्हणते की अहो मी काढलेली चित्र तुम्ही सुद्धा बघितली ना. मला कलेचा भरदास्त आहे असे मला म्हणायचे होते आणि इतर कोणी असते तर माझे किती कौतुक केले असते पण हा माझा नवरा. तर अद्वैत म्हणतो की अहो पण तुम्ही त्यांना सांगा. तर कला म्हणते की तेच तर बाहेरचे इतके कौतुक करतात तुम्ही सुद्धा माझ्या कलेचे इतके कौतुक करता पण त्या नवऱ्याला तर अजिबात किंमत नाही. सानिकाला खूप हसू येत असते. तर अद्वैत म्हणतो अहो श्रेया मॅडम आमच्या घरामध्ये व्यक्ती आहे ना ती याच्या सुद्धा पुढची आहे. इतकी बडबड करते स्वतःला फार शहाणी समजते. इतकी समोरच्याने जर तिला एखादी गोष्ट सांगितली तर ती लगेच धाडाधाडा 10 वाक्य बोलून जाते. तुमचा नवरा कौतुक करत नसेल परंतु शांत तर बसत असेल पण ही नाही सतत बडबड करते, एडिटर करते, डोकं माझं बधीर करून टाकते. तेव्हा कला सुद्धा म्हणते की नाही हो सर मी तुम्हाला सांगितले ना की तुमच्या त्या घरातील व्यक्तीपेक्षा माझा नवरा जरा जास्तच विचित्र आहे. म्हणजे जगात इतके विचित्र कोणी असते यावर माझा खरंच विश्वास बसत नाही. आणि म्हणजे त्याचं सर्व जग मी माझं मला असेच करत असतो. बाकी त्याला चांगले काही दिसतच नाही. अहो तुम्ही त्याला कधीतरी भेटा म्हणजे मी नेमकं काय म्हणते हे तुम्हाला कळेल. अद्वैत म्हणतो की काय मग मी त्याला कशासाठी भेटायचे. तर कला म्हणते की माझं असे म्हणणं आहे की मी सांगितल्यानंतर त्या माणसाला भेटू नये असेच तुम्हाला वाटले ना. तेव्हा अद्वैतला राग येतो आणि इनफ हा विषय मी तुमच्या नवऱ्याचं रडगाणं ऐकून घेण्यासाठी हा फोन नाही केला. पुढचा जो काही फीडबॅक असेल तो सानिका तुम्हाला देईल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी या सेपरेट ठेवायच्या असतात. कलाला मात्र खूप हसू येत असते कारण अद्वैतची मात्र खूप चिडचिड झालेली असते. तर कला म्हणते की हो सर नक्की चांदेकर साहेब आणि कला फोन ठेवते. तर सानिकाला खूप हसू येते. तर अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि विचारतो की काय ग सानिका हसायला काय झाले, तुला मेल्स करायचे ना मग जा. तेव्हा सानिका मात्र गालातल्या गालात हसतच बाहेर निघून जाते. तर अद्वैत विचार करतो की आता मी काय करू, हीच खरे आहे की नाही हे अजूनपर्यंत प्रूफ नाही झाले. काहीतरी थोडा तरी मला प्रूफ मिळायलाच हवा. मग तिला पकडण्यासाठी मला दुसरी काहीतरी आयडिया करावी लागेल म्हणून तो त्याचा विचार करतो. त्यानंतर इकडे नैना मात्र टेन्शन मध्ये येते आणि ह्या सोनोग्राफीचं काय करू मी, त्यासाठी मला परत सौरभला फोन करावा लागेल. ह्या कलामुळेच हे सर्व होते असे वाटते की ते कलाला एक ठेवून द्यावी. आणि सौरभला कॉल केल्यानंतर सौरभ गाडीमध्ये असतो आणि सौरभ म्हणतो की हो मोठी माणसं आहेत तुम्ही चांदेकर बोला. तेव्हा नैना म्हणते की अरे मला तुझी मदत आहे, प्लीज प्लीज तू माझी मस्करी करू नकोस. तुझी मला एक मदत हवी. तर
सौरभ म्हणतो की मस्करी मी करतोस, इतक्या दिवस मी तुला फोन करतो, तू तर व्यवस्थित बोलत सुद्धा नाही आणि तुझ्या मनात नसेल तर तू फोन सुद्धा उचलत नाही, तू तर मला सांगितले होते की त्या बदल्यात मी तुझ्याकडे येणार आहे, मग त्याचे काय झाले आणि तू म्हणते मस्करी मी करतोस। तेव्हा नैना म्हणते की अरे सौरभ प्लीज प्लीज तू नाही म्हणू नकोस। सौरभ म्हणतो की पण मी तुला मदत का करू, तर नैना म्हणते की अरे आपल्या फ्युचरसाठी आणि हे बघ हे आपल्या दोघांचे स्ट्रगल आहे, प्लीज तुम्हाला यावेळी सोनोग्राफीसाठी मदत कर। तेव्हा सौरभ म्हणतो की ठीक आहे, तुला जर माझी मदतच हवी असेल तर तुला एकदा त्या अगोदर मला भेटायला यावे लागेल। तेव्हा नैना म्हणते की काय भेटायला येणे कसे शक्य आहे, तर सौरभ म्हणतो मी तुला पुन्हा एकदा मदत करण्यासाठी तयार झालो आणि तू जर भेटायला आली नाही तर मी तुला कसलीही मदत नाही करणार। तेव्हा नैना म्हणते की ओके सौरभ मी तुला भेटण्यासाठी येते, आपण भेटूया। तर नैना ही टेन्शन मध्येच असते आणि फोन ठेवते। तर राहुलने हे सर्व ऐकलेले असते, तो विचार करतो की हा सौरभ प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, मग काही करून हिचे आणि त्याचे काय कनेक्शन आहे हे शोधायलाच हवे, माझ्या सुटकेचा मार्ग यातच आहे, म्हणून राहुल खुश होतो। त्यानंतर इकडे कला रूम मध्ये असते आणि अद्वैत घरी येतो आणि बेडवर बसलेला असतो आणि कलाकडे बघत तो विचार करतो की दुपारी मी ज्याच्याशी बोललो तीही खरेच असेल ना, मग काहीतरी करून मला अति आगाऊशी संवाद साधायलाच हवा, म्हणजे खरं काय ते बाहेर पडेल, मग काय करू म्हणून त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि दुपारच्या कॉल बद्दल मुद्दाम हिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे हिच्या रिॲक्शन वरून आपल्याला समजेल नक्की हीच होती का। आणि तेवढ्यात कला साफसफाई करत असते तर अद्वैत मुद्दाम म्हणतो की खरंच काही विचित्र लोक असतात या जगात। आता ही सानिकाची मैत्रीण श्रेया। तेव्हा कला मात्र घाबरते आणि कोण श्रेया, तर अद्वैत म्हणतो की आता सांगितले ना सानिकाची मैत्रीण, तर कला म्हणते की मग मी काय करू तिचे। अद्वैत म्हणतो की अगं तुला काही नाही तिचे, पण तिच्या नवऱ्याला तिने काम केलेले आवडत नाही, मुळात तिच्या टॅलेंटचा आणि तिच्या नवऱ्याचा काय संबंध, आणि मुळात मला असे वाटते की आपल्या चांदेकल ज्वेलर्स कलेक्शनमध्ये एक तिच्यासाठी ऑफर आहे फुल टाइम, आणि ती पोझिशन ऑफर तिला जर द्यायची असेल तर तिच्या घरी असे असेल मग ती काम कसे करणार। आणि ऍक्च्युली मला असे वाटते की तिच्या नवऱ्याचा काही प्रॉब्लेम नसेल, परंतु ती श्रेयाच मला एक नंबरची आळशी वाटते, म्हणून ती तिच्या नवऱ्याचे कारण पुढे करत असेल। तर कलाला खूप राग येतो आणि ती रागाने अद्वैतकडे बघत असते। तर अद्वैत म्हणतो की काय झाले तुला इतका राग का आला, तर कला अद्वैतकडे टेन्शन मध्ये पाहत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला ही अद्वैतला म्हणते की मी तुझी बायको आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मी ह्या घरची सून नक्की आहे, तुझ्यासारखे नाही की डायनिंग टेबलवर आयते येऊन बसले की ताट पुढे आले। तेव्हा अद्वैतला तर खूपच राग येतो आणि तो किचन मध्ये कलामागे येतो आणि कलाला म्हणतो की तुम्हाला असे का म्हटली की मी या घरामध्ये आयते खातो, मी सुद्धा चांदेकर आहे, मला सुद्धा सर्व काही करता येते। तर कला म्हणते की मग तू मला ही भाजी चिरून दाखव। तर अद्वैत भाजी चिरत असतो तर राहुल नैनाच्या हाताला धरून बाहेर घेऊन येतो आणि मम्मा खाली आहे, आणि बरं झालं की अद्वैत आणि कला तुम्ही दोघे जण येते आहात, तर सर्वजण जमतात। आणि राहुल सर्वांसमोर सांगतो ही एका मुलाशी फोनवर चोरून बोलते आणि आज त्याला भेटण्यासाठी कॅफेमध्ये सुद्धा गेली होती। तेव्हा ते ऐकून आबांना तर खूपच राग येतो आणि कलाला सुद्धा धक्का बसतो, नैना मात्र खूपच घाबरते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।